नमस्कार, महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये मी मानवी तुमचं स्वागत करते। बघूया आजच्या मराठी टॉप 30 हेडलाईन्स। पुढच्या 15 दिवसात राज्यात अजित पवारांचं विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान। आर अश्विनीच्या फिरकीसमोर बांगलादेशाचं लोटांगण, टीम इंडियाचा मोठा विजय। विहिरीत काहीतरी तरंगत होतं, पाहताच सर्वांना धक्का, किशोरीबेन प्रियकांचा हृदयद्रावक अंत। मराठा आंदोलक रस्त्यावर अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, अर्धनग्न होत जोरदार घोषणाबाजी। जगदीश मुळीक यांचे जनतेला पत्र आणि वडगाव शेरीत चर्चांना उधाण, भाजप राष्ट्रवादीत नव्या वादाची शक्यता। बांगलादेशाला धूळ चारल्यानंतर टीम इंडियाची मोठी घोषणा, दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर। बीडमध्ये स्विफ्टचा भीषण अपघात, शरद पवारांचं मोठं वक्तव्य। पावसामुळे वाहनांचा अंदाज न आल्याने धडक, स्विफ्ट आणि कंटेनरचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू। कांदा उत्पादकांना मोठा दिलासा, लाल कांदा पाठवण्यासाठी रेल्वेकडून महिन्याला 20 मालगाड्या, देशभरात होणार पुरवठा। सिंधुदुर्गातील कार्यक्रमात भ्रष्टाचार, मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरण्याचंही काम डीपीसीच्या पैशातून। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची आपली लायकी नाही, शिंदे गटाच्या नेत्यांचं मोठं वक्तव्य। शिवसेनेला जागा दिल्यास जिंकणं अवघड, भाजपकडे जागा घ्या, जोगेश्वरी पूर्वच्या जागेसाठी देवेंद्र फडणवीसांना पदाधिकाऱ्यांचं पत्र। भारताला अमेरिकात देणार 31 किलो ड्रोन, नरेंद्र मोदी आणि जो बायडन यांच्या डील डन। गोळीला गोळीनेच उत्तर देणार कलम 370, कधीही मागे घेणार नाही, अमित शहांची गर्जना। पुण्यातील नवीन विमानतळाला हे नाव देण्यासाठी प्रयत्न करणार, गडकरींचं आश्वासन। काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्यांनी दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव। चीन समर्थक दिशा नायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी। अंबाजोगाई लातूर रोडावर भीषण अपघात, लातूर जिल्ह्यातील 4 जण जागीच ठार। तिरुपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यावर गुन्हा, भेसळयुक्त तूप अमूलचे असल्याचा पोस्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, कार्ड शिखर परिषदेत सहभागी होणार। ओडिशातून नागपुरात आलेल्या 18.5 लाखांचा गांजा जप्त, आरोपींना अटक, सर्वच आरोपी रेकॉर्डवरचे। शंका नको, कामाला लागा, शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश। जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोघांना विजेचा झटका, एकाचा मृत्यू, वडगाव शहरातील घटना। रस्ते अडवून वाळीत टाकलं, मराठ्यांवर प्रचंड अन्याय सुरू, मनात जरांगेचा हल्लाबोल। हरमनप्रीत सिंगला जागतिक हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन। शैक्षणिक परिसराला तंबाखूमुक्त ठेवावे, केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना। घरकुलचे बांधकाम चक्क चोरीला, नांदगाव येथील ग्रामस्थांनी घातला राडा। लाडक्या बहिणींना एकदाच येणार 3000, देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी अपडेट। राज्यात 24 सप्टेंबर पासून 4 दिवस मुसळधार पाऊस, मुंबईला सतर्कतेचा इशारा, विदर्भात येलो अलर्ट। वडगाव शेरीवर तिन्ही पक्षांचा दावा, राष्ट्रवादीच्या वादात आता शिवसेनेची उडी। मराठी टॉप 30 हेडलाईन्स मध्ये सध्या इतकंच। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। प्रिया, तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना? अगं तो शंकर, गणू, सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागलीत। त्या नीमा काकू आहेत ना, त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत। एक मिनिट, म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतोस? हो, तिच्याच बद्दल बोलतो। त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू? अगं वेड आहे का तू? त्याला कुठे काय करायचंय? मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी 18 वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत। आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय, नीमा काकू पण नाव घालते की नाही बघ शाळेत। चला, म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, हा तुझा संकल्प तू पूर्ण करणारच। राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या 0वर आणता येईल। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ, हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ। राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला। हो, मी तुला बोलले होते ना मुलगी होणार म्हणून। तू बोलली होती बर का। आता मी तुला 5000 रुपये देणार आहे। मी पहिली शाळेत घातलं की 6000 रुपये, आणि हो, जेव्हा ती 7वीत जाईल ना तेव्हा 7000 रुपये, आणि 11वीत जाईल तेव्हा 8000 रुपये मी तिला देणार आहे। एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे। एवढे पैसे? आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? काय
नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची. एवढंच करायचं होय. धन्यवाद बरं का माझ्या लेकींना. या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे